कालचा पराठा तर मस्त झाला होता. आज बघूया डाळ खिचडी कशी बनते. डाळ खिचडीसाठी मी अर्धा वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी डाळ घेते आणि डाळीमध्ये मी तूर, मूग, मसूर अशा तिन्ही डाळी मिक्स करून घेते. हे सगळं तांदळासोबत छान मिक्स करून मी थोड्या वेळासाठी भिजत ठेवते, म्हणजे खिचडी छान मऊ आणि पटकन शिजते. म्हटलं की तोपर्यंत थोडंसं स्किन केअर करून घेऊया. आजचं माझं स्किन केअर एकदम सिंपल आहे. मी दही आणि तांदळाचं पीठ घेतलं, हे मिक्स करून मी चेहऱ्यावर लावलं आणि हलक्या हाताने मसाज केला. मसाज केला की ब्लड सर्क्युलेशन पण होतं आणि डेड स्किन पण निघून जाते. या मास्कमुळे स्किन खूप फ्रेश वाटते, सॉफ्ट होते आणि डलनेस पण आपण कमी होतो. आणि हे राहिलेलं थोडंसं मास्क होतं, ते मी हातांच्या कोपऱ्याला पण लावलं. तिथं जी खडबडीत स्किन होती ती पण माझी निघून गेली. थोड्या वेळानंतर मी चेहरा धुवून घेतला आणि खरंच चेहरा एकदम मऊ, सॉफ्ट आणि ग्लोईंग वाटतोय. त्यानंतर माझा आवडता मेनू म्हणजे खिचडी बनवली आणि शिजायला पण ठेवली. थोड्या वेळात छान मऊ गरमागरम खिचडी तयार झाली आणि खरंच ही खिचडी खूप छान झाली होती. वरून थोडंसं तूप घातले की अजून टेस्ट वाढते. जेवण झाल्यावर मी गोड आंबा पण खाल्ला आणि मग नेहमीसारखं किचन ओटा साफ केला, सगळं आवरलं आणि लाईट ऑफ करून किचन पण बंद केलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.